हॅलो स्टुडंट, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ICT या सब्जेक्टचे प्रॅक्टिकल नंबर 1 पाहणार आहोत. त्याचे टायटल आहे आयडेंटिफाईंग इनपुट अँड आउटपुट डिव्हायसेस अँड पेरिफेरल्स ऑफ द कॉम्प्युटर सिस्टीम. आता यामध्ये आपण काही टर्म्स पाहूया, काही डेफिनेशन पाहूया. फर्स्ट आपण व्हॉट इज मीन बाय पेरिफेरल्स. पेरिफेरलची डेफिनेशन आहे The term peripherals refers to all hardware devices that are attached to the computer and are controlled by the computer system. म्हणजे की असे हार्डवेअर डिव्हायसेस जे कॉम्प्युटरला कनेक्ट केलेले आहेत आणि ते कॉम्प्युटर सिस्टीमद्वारे कंट्रोल होतात, त्यांना आपण काय म्हणतो, पेरिफेरल्स. आता ह्या पेरिफेरलचे 2 टाईप आहेत. हे फर्स्ट आहे इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइस. पेरिफेरल्स कॅन बी क्लासिफाईड into input devices and output devices. फर्स्ट आपण इनपुट डिव्हाइसची डेफिनेशन आपण पाहूया. इनपुट डिव्हाइस म्हणजे काय? अ डिव्हाइस विच हेल्प अस टू एंटर डेटा इनटू अ कॉम्प्युटर, इट इज कॉल्ड अ इनपुट डिव्हाइस. म्हणजे काय की ज्या डिव्हाइसद्वारे आपण कॉम्प्युटरमध्ये डेटा इनपुट करतो त्या डिव्हाइसेसना आपण इनपुट डिव्हाइसेस म्हणतो. त्याचे एक्झाम्पल काय आहेत तर कीबोर्ड, माऊस एटसेट्रा. हे जे काही एक्झाम्पल आहे ते इनपुट डिव्हाइसेसची एक्झाम्पल आहेत. त्यानंतर बघूया आपण आउटपुट डिव्हाइसची डेफिनेशन. आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय? अ डिव्हाइस विच गिव्ज आउट द रिझल्ट ऑफ द कॉम्प्युटर एंटर्ड इनपुट. कॉम्प्युटरमध्ये जे काही इनपुट आपण दिलेलं आहे ते प्रोसेस झाल्यानंतर त्याचं जे आपणाला आउटपुट ज्या डिव्हाइसद्वारे मिळते त्यांना आपण म्हणतो आउटपुट डिव्हाइसेस. आउटपुट डिव्हाइस कन्वर्ट्स द डेटा फ्रॉम मशीन लँग्वेज टू अ ह्युमन अंडरस्टँडेबल लँग्वेज. जसं की आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की कॉम्प्युटरची लँग्वेज ही डिजिटल लँग्वेज असते. त्या डिजिटल लँग्वेजचे कन्व्हर्जन ह्युमन रिडेबल लँग्वेज म्हणजे इंग्लिश असेल, मराठी असेल, जे कोणतीही लँग्वेज असेल त्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतं तर आउटपुट डिव्हाइसेस. आता आउटपुट डिव्हाइसेसचे एक्झाम्पल काय आहे तर प्रिंटर, मॉनिटर, हे काय एक्झाम्पल आहेत. आता आपण 1 बाय 1 इनपुट जे डिव्हाइसेस आहेत त्यांची इन्फॉर्मेशन घेऊया. फर्स्ट आहे कीबोर्ड. The keyboard is made up of a push button switches which send a signal to the CPU each time when you press them. कीबोर्डचा वापर आपण कशासाठी करतो तर कीबोर्डमध्ये जे काही कॅरेक्टर्स असतात त्यांचे ते आपल्याला कॉम्प्युटरला इनपुट द्यायचे असतील तर आपण कीबोर्डचा वापर करतो. त्यामध्ये काय असतात, प्रत्येक कॅरेक्टर एका बटनवरती लिहिलेलं असतं, त्याला स्विचेस म्हणतात. आणि जेव्हा आपण ते स्विच प्रेस करतो त्यावेळी एक सिग्नल जनरेट होतो आणि कॉम्प्युटरचा जो CPU आहे त्याला ते सिग्नल पाठवले जातात. आता आपण बघूया टाईप्स ऑफ की इन कीबोर्ड. कीबोर्डमध्ये कोणकोणत्या टाईपच्या की आहेत. फर्स्ट आहे अल्फाबेट की, जे आपण A to Z मध्ये आहेत, AB to Z मध्ये. त्यानंतर नंबर की आहेत 1 2 3 to 0. त्यानंतर न्यूमेरिक कीपॅड आहे जे तुम्हाला राईट साईडला कीबोर्डच्या पाहायला मिळते, त्याला न्यूमेरिक कीपॅड म्हणतो आपण. हे इथं दिसतो तुम्हाला या बाजूला. त्यानंतर आहे फंक्शन की. पहिला टॉप रो जो आहे तो फंक्शन कीचा आहे, तो F1 पासून F12 पर्यंत टॉप रो असं फंक्शन कीच आहे. त्यानंतर स्पेशल कीज आहेत कंट्रोल, अल्टर, शिफ्ट, बॅकपेस. ह्या ज्या की आहेत त्यांना आपण स्पेशल की म्हणतो. त्यानंतर नेव्हिगेशन की किंवा त्याला ॲरो की आपण म्हणतो. त्या लेफ्ट, राईट, टॉप आणि बॉटम हे 4 ॲरो तुम्हाला इथे दिसतील, त्यांना ॲरो की असं आपण म्हणतो. नेक्स्ट इनपुट डिव्हाइसेस आपण बघूया माऊस. माऊस काय करतो बा, माऊस कंट्रोल द मुवमेंट ऑफ अ कर्सर ऑन द स्क्रीन. ॲज यू मूव द माऊस द कर्सर मूव्स इन द सेम डायरेक्शन. म्हणजे काय, माऊस इट इज अ पॉइंटिंग डिव्हाइस. माऊसला पॉइंटिंग डिव्हाइस असंही म्हणतात. जसं आपण माऊस ज्या डायरेक्शनला मूव करतो त्याप्रमाणे स्क्रीनवरती जो ॲरो आहे त्याला आपण कर्सर म्हणतो, तो कर्सर त्या डायरेक्शनमध्ये मूव होतो. माऊस कुठे यूज केला जातो? माऊस युजफुल इन अ graphics program. Here you can draw a picture by using mouse as a pen and paint brush. हे आपण पेंटमध्ये शिकणार आहोत. आता माऊसचे इथं तुम्हाला काही टाईप दिसतील बघा या डायग्राममध्ये. एक आहे मेकॅनिकल माऊस. मेकॅनिकल माऊसमध्ये काय असतं तर हा बॉल दिसतो तुम्हाला. या बॉलच्या साहाय्यानं
त्याला ट्रॅक बॉल असे म्हणतात. त्या बॉलच्या सहाय्यानं मुवमेंट आपली कॅप्चर केली जाते. ज्या डायरेक्शनला बॉल मूव होईल माऊसचा त्या डायरेक्शनला कर्सर मूव होतो. आता नेक्स्ट आता जे माऊस आहेत ते ऑप्टिकल माऊस आहेत. ऑप्टिकल माऊसमध्ये बॉल हा वापरत नाही, त्यामध्ये काय तर लेझर बीम वापरतात. लेझर बीमच्या सहाय्यानं कर्सरची मुवमेंट केली जाते स्क्रीनवरती. आता नेक्स्ट जे इनपुट डिव्हाइस आहे स्कॅनर इज अ लाईट सेन्सिटिव्ह डिव्हाइस दॅट हेल्प्स यू टू कॉपी और कॅप्चर द इमेजेस, फोटोज and artwork that exist on a paper and convert into a digital form that can be processed and stored by the computer. म्हणजे आपले जे काय हार्ड कॉपीमध्ये फोटो असतील, इमेजेस असतील, त्याचं आपल्याला डिजिटल कन्व्हर्जन करायचं असेल त्यासाठी काय वापरतात? स्कॅनर वापरतात. नेक्स्ट आहे वेबकॅम is a video camera that feeds its images to a computer or computer network. They are most popular use in the establishment of video link, permitting computers to act as a video phones or video conference stations. म्हणजे काय, तुम्हाला व्हिडिओ जरी करायचा असेल, कॉम्प्युटरमध्ये व्हिडिओ कॅप्चर करायचा असेल तर त्यासाठी काय असतो? वेबकॅम असतो. व्हिडिओ ॲज अ डिजिटल इमेज म्हणून कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करतो. बारकोड रीडर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस फॉर रीडिंग प्रिंटेड बारकोड्स. बारकोड रीडर हेल्प आयडेंटिफाय द प्रोडक्ट. तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये गेला असेल तर तुम्ही बघितलं प्रत्येक प्रोडक्टची युनिकली आयडेंटिफाय कशी करतो, त्याची प्राईस वगैरे, तर त्या बारकोडनुसार. नेक्स्ट आपण बघूया आउटपुट डिव्हाइसेस कोणकोणते आहेत. आता मॉनिटर, मोस्ट फ्रिक्वेंटली यूज्ड आउटपुट डिव्हाइस कोणता आहे तर मॉनिटर. आता मॉनिटर हे काय करतं, कॉम्प्युटरमध्ये जे काही इन्फॉर्मेशन आहे ते युजरला देण्याचं, डिस्प्ले करण्याचं काम कोण करतं तर मॉनिटर करतो. मॉनिटरची साईज बघा, डायगोनली असे काउंट करतात. मॉनिटरची साईज हा डायगोनल, याचा हा डायगोनली हे करतात. कॉमन सायझेस मॉनिटरच्या कोणत्या आहेत बघा, 15 इंच आहे, 17 इंच, 19 इंच, 21 इंचेस, या कॉमन ह्या मॉनिटरच्या सायझेस आहेत. आता मॉनिटरची जी क्लॅरिटी आहे ते कशी इंडिकेट करतात, त्याला रिझोल्युशन म्हणतात. आता रिझोल्युशन कशामध्ये मेजर करतात? पिक्सेलमध्ये. आता हे तुम्हाला दिसते पिक्सेल, हे जे डॉट्स आहेत, हे जे डॉट्स आहेत यांना काय म्हणतात? पिक्सेल म्हणतात. आणि मोर पिक्सेल म्हणजे काय? बेटर क्लॅरिटी. जेवढी जास्त पिक्सेल असतील तेवढी जास्त क्लॅरिटी येईल मॉनिटरला. नेक्स्ट आपण आउटपुट डिव्हाइस बघणार आहोत प्रिंटर. प्रिंटर काय करतं? प्रोड्यूस अ हार्ड कॉपी ऑफ आउटपुट. ते डिजिटल इमेज असते त्याचं हार्ड कॉपीमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतं तर प्रिंटर करतं. आता प्रिंटरचे इथे काही टाईप तुम्हाला दिसतात बघा. इंकजेट प्रिंटर, आता इथं तुम्हाला त्याची इमेज दिसते. इंकजेट प्रिंटर हा प्रिंटर आहे. तो त्याचं काम कसं चालतं, पेपरवरती आउटपुट कसं प्रिंट करतो तर स्प्रे द ड्रॉपलेट ऑफ इंक. प्रत्येक जी त्या इंकजेट प्रिंटरची इमेज आहे ते शाईचे जे थेंब असतात त्या थेंबापासून बनले असते, त्या स्मॉल ड्रॉपलेट असतात त्याच्यापासून बनले असते. लेझर प्रिंटर, आता हा इमेज कशी प्रोड्यूस करतो? हा इमेज बाय युजिंग अ लेझर इमेज. पेपरवरती लेझर बीमच्या सहाय्याने इमेज प्रोड्यूस करतो. नेक्स्ट आहे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. हे आपण रेल्वे स्टेशनमध्ये वगैरे आपण तिथं तिकीट काढतो, तिथं शक्यतो पाहायला मिळतं बघा डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. आता हा कोणतंही कॅरेक्टर असून दे, इमेज असून दे, ते कशी प्रिंट करतो? बाय युजिंग द सिरीज ऑफ डॉट्स. कोणती इमेज डॉटनं बनलेली असते. आता हा खूप नॉइजी आहे आणि हा खूप नॉईज होतो. प्रिंटिंग होत असताना याचा खूप मोठा आवाज येतो, नॉईज जनरेट होतो. आता नेक्स्ट बघूया प्लॉटर. आता हा प्लॉटर हा कुठं वापरतात? जिथं मॅप्स, मोठमोठे प्रिंटिंग फ्लेक्स वगैरे प्रिंट करायचे असतात, मॅप्स, आर्किटेक्चरल ड्रॉइंग, तेव्हा काय वापरतात? हा प्लॉटर वापरतात. आता हे जे काय हाय क्वालिटी लार्ज साईजला आउटपुट, हे जे फीचर्स आहेत. नेक्स्ट आपण बघूया स्पीकर. तुम्ही सगळ्यांनी पाहिले असते. स्पीकर काय करतो तर कॉम्प्युटरमध्ये जे काय साऊंडचा आउटपुट आहे तो युजरला देण्यासाठी आपण काय करतो? स्पीकर वापरतो. स्पीकर आउटपुट ऑफ साऊंड फ्रॉम युअर कॉम्प्युटर. स्पीकर टेक द इलेक्ट्रॉनिक सिग्नल स्टोर्ड ऑन थिंग्स लाईक CD अँड DVD अँड सेंड देम आउट ॲज अ साऊंड वी कॅन हिअर. जे CD DVDमध्ये जे काय साऊंड ट्रॅक आहेत सेव्ह केलेले किंवा हार्ड डिस्कवरती असतील कॉम्प्युटरच्या, ते ॲज अ ते इलेक्ट्रॉनिक सिग्नल म्हणून घेतं ते स्टोअर केलेले आणि तुम्हाला ॲज अ आउटपुटला काय देतं? साऊंड.
त्यानंतर प्रोजेक्टर आहे. प्रोजेक्टर म्हणजे काय, तुम्हाला लार्ज साईज इमेजेस कॉम्प्युटरमध्ये स्टोअर केलेले इमेजेस मोठ्या स्क्रीनवरती पाहायचे असतील फुल रिझॉल्युशननं, त्यासाठी काय वापरतात, प्रोजेक्टर. त्यामध्ये तुम्हाला पिक्चर, टेक्स्ट, इमेज, व्हिडिओ हे लार्ज साईजमध्ये पाहायला मिळतात. आता इथे समरी आहे बघा, इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेसचे. इनपुट डिव्हाइसेस कोणकोणते आहेत, माऊस आहे, कीबोर्ड आहे, वेबकॅम आहे, टच स्क्रीन आहे, जॉयस्टिक आहे, मायक्रोफोन आहे, ऑप्टिकल पेन आहे, हे सगळे इनपुट डिव्हाइसेस. हे डिव्हाइसेस वापरून आपण काय करू शकतो, कॉम्प्युटरला इनपुट प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर आउटपुट डिव्हाइस. आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय, आउटपुट डिव्हाइस म्हणजे कॉम्प्युटरमध्ये जी स्टोअर केलेली इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या ह्युमन रिडेबल लँग्वेजमध्ये देण्याचं काम कोण करतं, तर आउटपुट डिव्हाइसेस करतो. त्यांची काय काय एक्झाम्पल आहेत पहा. मेजर आउटपुट डिव्हाइसेस कोणतं आहे, मॉनिटर आहे, स्पीकर आहे, प्रिंटर आहे, प्रोजेक्टर आहे, हेडफोन्स आहेत, आपले प्लॉटर आहेत. हे काय इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस आहेत. आता ते प्रॅक्टिकल नंबर 1 आपलं संपलेलं आहे. थँक्यू.